नमस्कार, माझे नाव प्रियंका बबन माने. मी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 31मध्ये शिकते. मी 8वीची विद्यार्थिनी आहे. तर माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे प्लास्टिक पेन कलेक्शन मशीन. तर मला ही समस्या कुठून उद्भवली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मी कबड्डी प्लेयर आहे. जेव्हा मी माझ्या ग्राउंडला खेळायला जाते ना, तेव्हा हे प्लास्टिकचे पेन इकडे तिकडे पडलेले असतात, ते मला दिसतात. तर मी खूप वेळ अनुभवलं. मग मी यावर विचार केला. नंतर मला कळालं की हे प्लास्टिक असतं ते कधीच विघटित होत नाही. एका प्लास्टिकच्या पेनाला विघटित होण्यासाठी 300 ते 400 वर्षे लागतात. मग एक विद्यार्थी महिन्याला एक पेन वापरत असेल, तो वर्षाला 12 पेन वापरणार आहे. आमच्या शाळेत 1000 विद्यार्थी म्हणजे 12,000 पेन. आणि आमच्या शाळेमध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी अनेक उपक्रम करत असतात. पण कोणत्याच विद्यार्थ्यांनी या छोट्यातल्या छोटा असं विचार नाही केला की बाबा ज्या पेनाने आपण लिहितो, निबंध लिहितो प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी, तर पेन हे प्लास्टिकचा बनलेला असतो. हा विचार अजूनपर्यंत कोणी केलाच नाही. म्हणून मी हा प्रोजेक्ट केला आहे. याचं नाव आहे प्लास्टिक पेन कलेक्शन मशीन. तर मग हे वर्क कसं करतं ते मी तुम्हाला सांगते. प्लास्टिकचा पेन असतो, तो आपण ह्यात टाकला ना की हे लगेच ओपन होणार. यातून एक सीड मिळणार. मग मुलांना प्रोत्साहन मिळत जाईल की 5 सीड्स लावल्या ना आपण की तू लावल्या की आपले समजा एक्झाम्पल म्हणून आपण शाळेत लावतो. शाळेत मुख्याध्यापिक असतात, शिक्षक असतात, त्यांना सांगायचं की आम्ही लावले. मग प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन असे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या शाळेत होतच असतात. त्यावेळेस इको क्लबचे मित्र म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जाईल जे झाडं लावणार आहे. मग ह्याचे अजून ह्यावर आपण उपाय काय करू शकतो? इको फ्रेंडली पेन बनवू शकतो. रिफिल जे आपण पेन यूज करून थ्रो करतो, त्याची रिफिल काढून आपण रिफिल चेंज करून तो पेन रियूज करू शकतो. मग सर्वांनी रियूज, रिड्यूज, रिसायकलिंग हे सगळं स्वीकारलं पाहिजे. आता माझी हीच इच्छा आहे की विकसित भारत अंतर्गत ही मशीन महाविद्यालय, शाळा यांमध्ये लागावी. आणि जे मुलं प्लास्टिकचे पेन इकडे तिकडे टाकतात त्यांनी हे पेन गोळा करावे. हीच माझे स्वप्न आहे. या मशीनचं नाव आहे प्लास्टिक पेन कलेक्शन मशीन. यासाठी काय साहित्य वापरलं ते मी सांगते. इथं ब्रेडबोर्ड वापरला आहे, मोटर वापरले आणि पेन टाकल्यावर फिरण्यासाठी एक इथं मोटर वापरले. इथं सर्व मोटर सेन्सरच्या इथं एक वस्तू संपर्कात आली की हा चाक उघडणार. मग हा प्लास्टिकचा पेन सेन्सरच्या संपर्कात आला की हा चाक उघडतो आणि एक बी बाहेर पडते. थँक्यू.